दिवसभरातल्या एका लक्षवेधी घडामोडीने आपण बुलेटिनची सुरुवात करतोय। बातमी आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर झालेल्या आरोपासंदर्भातली। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा राजकीय गवगवा सध्या सुरू आहे। या फाउंडेशन मार्फत जनतेला त्वरित वैद्यकीय मदत पुरवली जाते, पण फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा असं खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे। एकूण 3 पानांचं हे पत्र आहे। राऊतांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केलेले आहेत। दरम्यान संजय राऊतांच्या आरोपाला श्रीकांत शिंदेंनी रोखठोक उत्तर दिलेलं आहे। पत्राचाळच्या घोटाळ्यात जेलमध्ये गेले ते पत्र लिहून गैरकारभाराविषयी आणि गैरप्रकाराविषयी बोलतायत। फाउंडेशनच्या माध्यमातून जी चांगली कामं होत आहेत ते पत्रामधून लिहिण्याचं काम त्यांनी केलं असं ते म्हणाले। यातले अनेक कलाकार हे कोट्यवधी लाखो रुपये घेत असतात। त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिले तुम्ही? ते कोणी दिले? हा काळा पैसा आहे का? हा कोणाकडून लुटला? जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल। हे जे मुलुंड आमचे बसलेले आहेत ते हिशोब मागतात। ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत। माझं आव्हान आहे सुद्धा हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे, जनतेच्या पैशाची लूट आहे। माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे गृहमंत्री म्हणून, पाठवा ही केस ईडीकडे आणि सीबीआयकडे। जे लोक पत्राचाळचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले, तेच पत्र लिहित आहेत। त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी, ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले, त्याच्यामधून कोणाला एका विद्यार्थ्याला, कोणाला एका पेशंटला, कोणाला हात देण्याचं काम, पाय देण्याचं काम, कोणाला त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्याचं काम 5 पैशाचं तरी केलंय का? याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, तपशील दिला पाहिजे। आणि मला एवढंच सांगायचंय की पत्रे के घर में रहने वाले दुसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते। आपल्या सगळ्यांना अधिकार दिलेला आरटीआयचा, त्या आरटीआयच्या अधिकारामध्ये जे आहे हे सामान्यातील सामान्य व्यक्ती, कोणाकडून पैसे आलेले आहेत, कोण किती पैसे आहेत अकाउंटमध्ये, कोणाच्या नावाने आलेले आहेत, हे सगळं कळतं। मला वाटतं अकलेचे तारे तोडण्यापेक्षा जर कॉमन सेन्स असता तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी पहिल्या केल्या असत्या आणि मग मीडियाला दिलं असतं ते, किंवा पंतप्रधानांना दिलं असतं। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं आता काही राहिलेलं नाही, आणि त्याच्यासाठी हे जे बिनबुडाचे आरोप जे आहे या ठिकाणी करण्याचं काम ह्यांच्याकडून चालू असतं।